नमस्कार. पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही मोत्यांची सुंदर अशी रांगोळी कशी बनवायची ते मी या व्हिडिओतून सांगणार आहे. ही रांगोळी बनवायला अतिशय सोपी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझा हा व्हिडिओ आहे ना, हा पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण एक जरी लाईन स्किप झाली तर आपला डिझाईन चुकू शकतो. म्हणून व्हिडिओ तुम्ही आधी नीट बघा आणि मगच ही रांगोळी बनवायला सुरुवात करा. तर ही रांगोळी बनवायला मी हे हिरवे, पांढरे, निळे आणि हे केशरी असे 6 नंबरचे मोती वापरले आहेत. तसेच हा 7 नंबरचा तंगूस मी इथे वापरणार आहे. सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला हे रांगोळी बनवायला मोत्यांची लागणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे 6 पांढरे मोती मी ओवून घेतलेले आहेत. त्यातला जो पहिला मोती आहे हे तंगूसच्या गाठीशी जातात, त्याच्यातून सुई विरुद्ध बाजूने काढून घेतली आणि हा असा आपला 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता हे प्रत्येक वेळेला आपण कलर घेणार आहोत ते 6 मोत्यांच्या गोलावरतीच आता हे डिझाईन होणार आहे. तर आता इथे पण आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे, त्यामुळे मी इथे हे 4, हे 3, 4 आणि 5 असे 5 हिरवे मोती घेतलेले आहेत. ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे परत 1 2 3 4 5 6 मोत्यांचा दुसरा गोल तयार झाला. आता हा पुढचा 2 नंबरचा पांढरा मोती आहे, त्याच्यातून पण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. आता इथे 4 हिरवे मोती घ्यायचेत आपण. 2 3 आणि 4 हिरवे मोती घेतले. आता हा जो पहिला गोल केला आहे त्यातला हा मोती आहे. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर ह्या 2 नंबरच्या आणि ह्या 3 नंबरच्या पांढऱ्या मोत्यातून पण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेते. इथे परत 1 2 3 4 5 6 मोत्यांचा हा दुसरा गोल तयार झाला. त्या तिसऱ्या पांढऱ्या मोत्यावर पण असाच अजून एक गोल तयार करायचा आहे. इथे परत 4 मोती घ्यायचे हिरवेच. चार हिरवे मोती घेतले. परत सेम विणायचं आहे. हा जो 2 नंबरचा गोल आहे त्यातला हा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे हा तिसरा गोल तयार झाला. आता हा आणि त्याच्या पुढचा हा मोती ह्याच्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. अशा पद्धतीने राहिलेल्या मोत्यांवर पण आपण 6 मोत्यांचे गोल तयार करून घ्यायचे. आता इथे 1 2 3 4 5 गोल तयार झाले त्या 5 पांढऱ्या मोत्यांवर. आता या 6व्या मोत्यावरती एक अजून गोल तयार करायचा आहे. इथे डावीकडे तंगूस आहे, हा पहिला गोल आहे. त्यातल्या ह्या मोत्यामधून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि आता इथे 3च घ्यायचे हिरवे मोती. 1 2 आणि 3 हिरवे मोती घेतले. हा जो पहिला गोल आहे त्यातले ह्या मोती आहे, ह्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची.
आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि आता इथे 1 2 3 4 मोती आहेत. त्यातला 1 2 3 तिसऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपण दुसऱ्या ओळीला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या ओळीला सुरुवात करताना पहिले 4 हिरवे मोती घ्यायचे. 3 4 4 हिरवे मोती घेतले. डावीकडे तंगूस आहे या तिसऱ्या मोत्यात. हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती ह्याच्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता हा एकच मोती आहे कॉर्नरचा. 1 2 3 4 5 आणि 6 कॉर्नरचे मोती. त्यातला इथल्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 4 मोती घ्यायचे. त्यातले आता 2 हिरवे घ्यायचे. 2 हिरवा घ्यायचा, 1 पांढरा घ्यायचा आणि 1 हिरवा घ्यायचा. असे हे 4 मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता हा कॉर्नरचा मोती आहे, त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचबरोबर पुढचे हे 1 आणि 2 मोती आहेत, याच्यातून पण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. इथे आता परत 3 हिरवे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 हिरवे मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1 2 आणि 3 कॉर्नरचा मोती आणि हे 2 अशा ह्या 3ही मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. परत इथे कॉर्नरला आलं आहे ते असंच करायचं आहे. 4 मोती घ्यायचे. त्यातले पहिले 2 हिरवे घ्यायचे, 1 पांढरा घ्यायचा आणि परत 1 हिरवा घ्यायचा. असे 4 मोती घ्यायचे. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर 1 2 आणि 3 ह्या 3ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे परत 3 हिरवे मोती. 1 2 आणि 3 हिरवे मोती. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. परत 1 2 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ही 1 2 आणि ही तिसरी या 3ही बाजू आपण विणून घेणार आहोत. इथे आपली ही दुसरी ओळ संपत आलेली आहे. कॉर्नरच्या मोत्यातून डावीकडे तंकूस आहे. आता हा जो पहिला गोल आहे ह्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे आणि इथे आता 3च मोती घालायचे. त्यातला आता हा पहिला 1 हिरवा घ्यायचा आहे, मग 1 पांढरा आणि परत 1 हिरवा. असे हे 3च मोती घ्यायचे आणि हा शेवटचा गोल आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आपली ही दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यातून वरच्या बाजूने तंबूस काढून घ्यायचा, सुई काढून घ्यायची आणि हा 1 2 आणि 3 तिसरा मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे ही आपली दुसरी ओळ पूर्ण झाली. आता इथे आपण तिसऱ्या ओळीला सुरुवात करणार आहोत.
त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 4 मोती घ्यावे लागतात. त्यातले हे 2 मी हिरवे घेणार आहे आणि 2 पांढरे. असे 4 मोती घेतले. डावीकडे तंगूस आहे या दुसऱ्या हिरव्या मोत्यातून आणि ह्या तिसऱ्या हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई मी काढून घेतली. हे सगळे आता 6-6 मोत्यांचा गोल तयार होतात आणि हे षटकोनामध्ये आपली ही रांगोळी तयार होतीये. आता हे पुढचे 2 हिरवे मोती आहेत, त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. आता इथे 3 मोती घ्यायचेत, त्यातले 2 पांढरे घ्यायचे आणि 1 हिरवा घ्यायचा. असे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता 1, 2 आणि हा कॉर्नरचा पांढरा मोती अशा या 3ही मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता कॉर्नरच्या मोत्यात आलं की 4 मोती घ्यावे लागतात आपल्याला, म्हणजे 6चा गोल तयार होतो. त्यातला 1 हा मी पांढरा घेतलेला आहे आणि आता हे 3 निळे घेणार आहे. आता इथून पुढे निळ्या रंगाचं पण डिझाईन चालू होणार आहे. त्यामुळे मी असे हे 4 मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली आणि 1, 2, 3, 4 ह्या 4ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. 2, 3 आणि हा 4था मोती. आता इथे परत 3 मोती घ्यायचे, त्यातले हे 2 हिरवे घ्यायचे आणि 1 पांढरा घ्यायचा. परत या पांढऱ्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. परत 1, 2, 3, 4 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. म्हणजे आपण या एका बाजूने आता विणायला सुरुवात केली. ही दुसरी षटकोनाची बाजू आपण विणतोय. इथे परत आपण 3 मोती घेणार आहोत, त्यातले 2 पांढरे घ्यायचे, 1 हिरवा घ्यायचा. असे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1, 2 आणि हा कॉर्नरचा पांढरा अशा 3ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. आता या कॉर्नरच्या मोत्यात आलं की परत 4 मोती घ्यायचेत आपल्याला. त्यातला 1च पांढरा घ्यायचा आहे आणि 3 निळे घ्यायचे. निळे डार्क असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय. 1, 2, 3 असे हे 4 मोती मी घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आपली दुसरी पण बाजू विणून झाली. आता तिसऱ्या बाजूला सुरुवात करणार आहोत. तर ह्या कॉर्नरच्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या या 2 हिरव्या मोत्यांमधून पण सुई काढून घ्यायची आणि सेम ही बाजू जशी विणली आहे तशीच आता या सगळ्या बाजू आपण विणून घेणार आहोत. इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण होते, शेवट आलेला आहे. या कॉर्नरच्या मोत्यात डावीकडे आपले तंगूस आहे. हा जो पहिला गोल केला आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची
आणि आता इथे हे 3 निळे मोती घ्यायचेत. तीन निळे मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता या मोत्यामधून परत ह्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे 1 2 3 तिसऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. इथे आपली चौथ्या ओळीला सुरुवात होणार आहे. आता चौथ्या ओळीला आपण सुरुवात करणार आहोत. तिथे पहिल्यांदा आता या मोत्यात डावीकडे तंगूस आहे. 4 मोत्याने सुरुवात करायची. त्यातला पहिला हा पांढरा घ्यायचा आणि हे 3 निळे घ्यायचे. 1 2 आणि हा 3 असे 4 मोती घेतले. आता हा निळा आणि हा पांढरा या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता या 2 हिरव्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे आता 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. असे 1 2 3 आणि 4 ह्या 4ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. 3 आणि 4 या 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता हे 1 2 आणि हा 3 असे हे 3 निळे मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 आणि 3 या 3ही मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे या 1 2 3 तिसऱ्या मोत्यात आपला तंगूस आहे. तर आता इथे आपल्याला 4 मोती घ्यायचे. त्यातले हे 2 निळे घ्यायचे. 1 आणि 2 निळे. 1 पांढरा घ्यायचा आणि परत 1 निळा असे 4 मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून 1 आणि 2 दुसऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या तिसऱ्या मोत्यातून पण सुई उजवीकडून डावीकडे मी काढून घेतली. आणि पुढच्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. म्हणजे आता इथे आपली ही दुसरी बाजू आपण विणायला सुरुवात करतोय. ही एक विणून झाली. आता ही आपली दुसरी विणल्या जाणार आहे. आता इथे आपल्याला 3च मोती घ्यायचे. तर इथे मी हे 3 जे घेतले ते 1 पांढरा आणि 2 निळे असे हे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता 1 2 3 आणि 4 या 4ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे आता 3 पांढरे मोती घ्यायचेत. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले.
परत ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली ह्या मोत्यातून. आता 1 2 3 आणि 4 ह्या चारही मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे परत 3 निळे मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. असे 3 निळे मोती घेतले. ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथून पुढे 1 2 आणि हा तिसरा या 3च मोत्यातून सुई काढून घ्यायची. हा कॉर्नरचा मोती येतो त्यामुळे त्या 3च मोत्यातून, आधी आपण 4 मोत्यातून काढून घेतले, आता ह्या 3च मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे कॉर्नरच्या इथे आलं की आपल्याला 4 मोती घ्यायचे. त्यातले हे 2 निळे घ्यायचे, 1 पांढरा घ्यायचा आणि परत हा 1 निळा घ्यायचा. असे 4 मोती घ्यायचे. आणि आता हा जो 2 नंबरचा मोती आणि हा 3 नंबरचा, ह्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता ही आपली दुसरी बाजू पण विणून झाली. ही पहिली होती, आता ही दुसरी झाली. आता ही मी तिसरी बाजू विणायला सुरुवात करणार आहे. परत ह्या पुढच्या अजून 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आणि आता ही जशी विणलंय ना ही बाजू, तशीच ही पण विणून घ्यायची. 1 2 3 आणि 4 चारही बाजू अशाच विणून घ्यायच्या आहेत. इथे आपला या चौथ्या ओळीचा शेवट आलेला आहे. ह्या कॉर्नरच्या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे. हा जो पहिले जिथून आपण सुरुवात केली त्या गोलाच्या या मोत्यातून खालून वरच्या बाजूने सुई काढून घ्यायची. आता इथे 3च मोती घ्यायचे. त्यातला हा 1 मी निळा घेणार आहे. एक पांढरा घ्यायचा आहे आणि परत हा 1 निळा घ्यायचा. असे हे 3 मोती घ्यायचे आणि हा शेवटचा गोल केलाय त्यातल्या या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपली ही चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि 1 2 3 तिसऱ्या मोत्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे आपली 5व्या ओळीला सुरुवात होणार आहे. इथे आता आपली 5वी ओळ सुरुवात होणार आहे 5व्या ओळीला. तर त्यासाठीचे 4 मोती घ्यायचे. त्यातले हे 3 पहिले निळे घ्यायचे. 3 निळे घेतले आणि 1 पांढरा घ्यायचा आहे. तिसऱ्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे. ह्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आता इथे जे आपल्याला 3 मोती घ्यायचे त्यातले 2 पांढरे घ्यायचे. 1 आणि हा 2 पांढरा घ्यायचे आणि हा 1 निळा. असे 3 मोती घेतले. हे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली.
आता परत 1 2 3 4 ह्या चारही मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आणि 4. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले हे 2 पहिले निळे घ्यायचे. आणि मग हा एक पांढरा घ्यायचा. असे 3 मोती घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता परत 1 2 3 आणि 4 ह्या चारही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा एक पांढरा घ्यायचा आहे आणि हे 2 निळे घ्यायचे. असे 3 मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आणि आता 1 2 आणि ह्या 3 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. इथे आपली एक बाजू विणून झालेली आहे. आता ही आपण दुसरी बाजू विणायला घेतोय. इथे आता 4 मोती घ्यायचे तर चारही पांढरे घ्यायचे. 1 2 3 आणि 4. या पांढऱ्या मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत पुढच्या ह्या 2 निळ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आता आपण ही दुसरी बाजू विणायला सुरुवात करतोय. इथे आता परत हे 3 निळे घ्यायचे. 3 निळे घेतले मोती. या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 3 आणि 4 चारही मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे. आता इथे 3 मोती घ्यायचे. त्यातले 2 पांढरे घ्यायचे आणि एकच निळा घ्यायचा आहे. असे हे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 2 3 4 चारही मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे परत 3 मोती घ्यायचे. त्यातले हे 2 निळे घ्यायचे. 1 आणि हा दुसरा निळा आणि हा एक पांढरा. असे 3 मोती घ्यायचे. या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 4. इथे परत आता एकच पांढरा घ्यायचा.
आणि हे 2 निळे असे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता 1, 2 आणि 3 या 3च मोत्यातून सुई काढून घ्यायची. 3 इथे आपली ही दुसरी बाजू होत आली आहे, पूर्ण अजून झाली नाही आहे. इथे अजून हे आता 4 घ्यायचे मोती पांढरे. 4 पांढरे मोती घेतले. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे ही दुसरी बाजू पूर्ण झालेली आहे. आता आपण इकडे ह्या तिसरी बाजू विणायला सुरुवात करणार आहोत. तर ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. त्याचबरोबर पुढच्या 1 आणि 2 निळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आणि आता ही जी ओळ विणलेली आहे अशीच्या अशी ही आणि ही म्हणजे 1, 2, 3, 4 अजून ओळी आपल्याला या ओळीसारख्या विणून घ्यायच्या आहेत. आता इथे ही 5व्या ओळीची शेवट आलेला आहे. तर हा जो पहिला गोल केला होता त्यातल्या या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. आता इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे आणि इकडच्या या पांढऱ्या मोत्यातून वरून खाली सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ही आपली 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत 1, 2, 3 या तिसऱ्या निळ्या मोत्यामध्ये उजवीकडून डावीकडे मी ही सुई काढून घेतली. आता इथे आपली 6वी ओळ चालू होणार आहे. आता 6व्या ओळीची सुरुवात करताना पहिल्यांदा आपण हे 4 निळे मोती घ्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि हा 4था 4 निळे मोती घेतले. आता हा जो पांढरा मोती आहे 2 नंबरचा त्याच्यातून आणि ह्या निळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर या पुढच्या 2 निळ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. आता इथे 3च मोती घ्यायचे. त्यातले हे 2 पांढरे घ्यायचे आणि हा एक निळा घ्यायचा. असे हे 3 मोती घ्यायचे आणि ह्या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई अशी काढून घ्यायची. आणि आता 1, 2, 3 आणि 4 मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. 1 आणि 4. आता इथे जे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत तर ते 3 मोती एक पांढरा आणि 2 हे केशरी मोती घ्यायचे. असे 3 मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता 1 आणि 2 ह्या निळ्या मोत्यातून पण पुढे सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आता इथे आपल्याला
3 मोती घ्यायचे. त्यातले 2 हे मी निळे घेणार आहे आणि एक हा पांढरा. असे 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून पांढऱ्या वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 ह्या 2 मोत्यातून आणि 1 आणि 2 ह्या अजून 2 मोत्यातून अशा 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे 3 निळे मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 निळे मोती घेतले. परत ह्या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत 1 2 आणि 3 या 3ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे आपला ही एक बाजू झालेली आहे आणि ही आता दुसरी बाजू आपण विणायला सुरुवात करणार आहोत. आता हे साइड विणताना पहिल्यांदा आपण तर इथे मी 4 निळे मोती घेतले आहेत. 1 2 3 4 आणि ह्या निळ्या मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घेतली. परत 1 आणि 2 पुढच्या ह्या 2 मोत्यातून पण मी सुई काढून घेणार आहे. आता इथे आपण 3 निळे मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. असे 3 निळे मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 3 आणि 4 या 4ही मोत्यातून आपण सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. इथे आता जे 3 मोती घ्यायचे आहेत त्यातले पहिले 2 मी हे पांढरे घेणार आहे आणि मग हा एक निळा घेणार आहे. आणि परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेणार आहे. आता ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधून पण मी सुई तंगूस म्हणजे उजवीकडून डावीकडे घेतलेला आहे. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले हे एक पांढरा घ्यायचा आहे आणि हे 2 ऑरेंज घ्यायचे. असे हे 3 मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई वर खालच्या दिशेने काढून घ्यायची अशी. आणि परत 1 2 3 आणि 4 मोत्यातून सुई पुढे घेऊन जायचं आहे उजवीकडून डावीकडे. 4 मोत्यातून ही सुई काढून घेतली. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले आता 2 निळे घ्यायचे. 1 आणि हा 2 निळा आणि हा एक पांढरा. असे 3 मोती घेतले. या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत 1 2 3 आणि 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे परत आपण 3 निळे मोती घ्यायचे.
एक, दोन आणि हा तिसरा. 3 निळे मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि आता 1 2 3 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. ही आपली दुसरी साईड पण पूर्ण झालेली आहे. याच प्रकारे आता ही 3 4 5 आणि ही 6 अशा ह्या 6 बाजू आपण पूर्ण अशा विणून घ्यायच्या आहेत. जशी ही विणली आहे त्याच पद्धतीने ह्या उरलेल्या 4 विणायच्या आहेत. आता इथे या 6व्या ओळीचा शेवट आलेला आहे. या पांढऱ्या एका मोत्यातून सुई काढून घेतली आणि हा जो पहिला गोल आहे त्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे आता हे 3 परत निळे मोती घ्यायचे, म्हणजे मग आपलं ही ओळ पूर्ण होणार. 2 आणि हा 3 निळे मोती घेतले. या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे ही आपली 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई डावीकडे, ह्या निळ्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि 1 2 3 तिसऱ्या मोत्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून आणायची. इथे आपली 7वी ओळ चालू होणार आहे. आता आपली 7वी ओळ सुरू होणार आहे. त्यासाठी मी हे 4 मोती घेतलेले आहेत. 1 निळा, 2 पांढरे आणि 1 निळा असे हे 4 मोती घेतले. आता परत ह्या निळ्या मोत्यातून आणि ह्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या ह्या 2 निळ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे 3 मोती घ्यायचे, तर ते 3ही मी पांढरे घेणार आहे. 3 पांढरे मोती सेम विणायचे. निळ्या मोत्यातून ह्या वरून खालच्या दिशेने, या 2 निळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई. त्याचबरोबर परत ह्या पांढऱ्या आणि ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 3 मोती घ्यायचे, ते 3ही ऑरेंज कलरचे घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता परत 1 2 3 आणि 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे जे 3 मोती घेणार आहोत त्यातला एक हा पांढरा घ्यायचा आणि हे 2 केशरी घ्यायचे. 2 असे 3 मोती घेतले. या केशरी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1 2 3 4 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. 3 आणि 4. आता इथे 1 निळा घ्यायचा, 2 पांढरे घ्यायचे, असे 3 मोती घेतले. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1 2 3 4 निळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. 2 आणि हे पुढचे 2. आता इथे पण परत 3 मोती घ्यायचे, त्यातला हा 1 निळा घ्यायचा आणि हे 2 पांढरे घ्यायचे.
परत या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि 1 2 आणि हा पुढचा 1 3 अशा ह्या तीनही मोत्यांमधून सुई आपण उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. इथे आपली ही एक बाजू झालेली आहे. आता ही दुसरी बाजू आपण विणणार आहोत. आता ह्या बाजूची सुरुवात करताना पहिला आपण एक निळा घ्यायचा आहे आणि हे 3 पांढरे घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 असे 4 मोती घेतले. परत 1 आणि 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या 2 मोत्यातून पण सुई आपण काढून घेणार आहोत. आता इथे परत ते 3 मोती घ्यायचे आहेत. 1 निळा 2 पांढरे. परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई घ्यायची. परत 1 2 3 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे पण परत 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या 1 2 3 आणि 4 मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. 3 आणि 4. आता इथे 3 ऑरेंज कलरचे घ्यायचे. 1 2 आणि 3. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता या 1 2 3 4 मोत्यातून परत सुई उजवीकडून डावीकडे मी काढून घेते. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला हा एक पांढरा घ्यायचा आहे आणि हे 2 केशरी कलरचे घ्यायचे. असे हे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर परत 1 2 3 आणि 4 मोत्यातून सुई डावीकडे काढून घेतली. आता इथे जे 3 मोती घेणार आहे त्यातला एक निळा घ्यायचा आहे आणि 2 पांढरे घ्यायचे. 1 आणि 2 असे 3 मोती घेतले. परत या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी. परत 1 2 आणि 3 आणि 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची डाव्या साईडला. इथे परत एक निळा मोती आणि हे 2 पांढरे मोती असे 3 मोती घेतले. परत ह्या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. आता परत 1 2 आणि ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता
जे 4 मोती घ्यायचे त्यातला एक निळा घ्यायचा आणि हे 3 पांढरे घ्यायचे. 1 2 3. म्हणजे आता ही आपली एक बाजू झाली, ही दुसरी आणि ही तिसरी बाजू मी विणायला घेतलेली आहे. तिथे असे हे 4 मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची उजवीकडे. आणि ही ओळ जशी विणलेली आहे त्याच पद्धतीने आता ही 1 2 3 आणि 4 ओळी विणून पूर्ण 4 बाजू विणून पूर्ण करायच्या. म्हणजे ही एक बाजू झाली, ही दुसरी झाली, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी या 6ही बाजू ही ओळ जशी विणलेली आहे त्याप्रमाणे पूर्ण विणून घ्यायच्यात. तर इथे आता ही आपली 7व्या ओळीचं शेवट आलेला आहे. या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हा शेजारचा निळा मोती आहे तिथे खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे आता 3 पांढरे मोती घ्यायचे आणि या इकडच्या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपली ही 7वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता या निळ्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि 1 2 3 तिसऱ्या पांढऱ्या मोत्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे आता आपली 8वी ओळ आपण विणायला सुरुवात करणार आहोत. आता ही 8व्या ओळीची सुरुवात करताना मी जे 4 मोती घेतले आहेत ते पहिले 2 केशरी घेतले आणि मग 2 हे पांढरे असे 4 मोती घेतले. आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 3 ऑरेंज कलरचे मोती घेऊन विणायचं आहे. 1 2 आणि 3 ऑरेंज कलरचे मोती सेम विणायचे. परत 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. 1 2 आणि 3. सेम विणायचं आहे, काही फरक नाही, फक्त 3 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे. आता इथे हे शेवटचे आलेलं आहे गोल. इथे जसे आपण 2 पांढरे घातले तसे इथे पण 2 पांढरे यायला पाहिजे. त्यामुळे आता इथे 3 जे घ्यायचे
तर हे 2 पांढरे आणि 1 हा केशरी असे 3 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घेतली खालच्या दिशेने. आता ही एक साईड आपली विणल्या गेलेली आहे. आता ही दुसरी साईड आपल्याला विणायची आहे. तर ती विणताना आता पहिल्यांदा 1, 2 आणि या 3ही मोत्यातून सुई काढून घेतली. आता डायरेक्ट परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. इतका वेळ आपण इथेच लगेच विणत होतो, तसं न करता आता हे ह्या तिसऱ्या मोत्यात सुई काढून घ्यायची. म्हणजे हा एक आपली जी 7वी ओळ आहे त्याचा हा जो मोती आहे कॉर्नरचा तो 1, 2 आणि 3. तर तिसऱ्या मोत्यात डायरेक्ट सुई काढून घेतली आणि इथे विणताना पण असंच विणायचं आहे. सेम ही जशी विणली आहे तशीच विणायची आहे. 4 मोती जे घेतलेले आहेत ते 2 केशरी 2 पांढरे आणि या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत पुढच्या या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि हे असे पूर्ण केशरी इथपर्यंत विणायचं. शेवटी 2 पांढरा 1 केशरी असं विणून ही ओळ पूर्ण करायची. म्हणजे ही साईड पूर्ण करायची. मग ह्या साईडला पण असंच सेम विणायचं. ह्या साईडला ह्या पूर्ण 6 साईड आपण सेम विणून घेणार आहोत. अशा प्रकारे मी ही 8वी ओळ सगळ्या बाजूनी विणून घेतलेली आहे. इथे असं एक एक गॅप राहिलेला आहे. आता माझा हा जो सुई आहे ती इथे आहे. ह्या मोत्यामध्ये आहे. तर मी आता ही एक एक अशी इथे ही जी मी चांदणी तयार करणार आहे, इथे जशी केली आहे तशीच इथे मी करणार आहे. तर ती आता आपण एक एक विणायची आहे. आता पहिली ही एक कंप्लीट करून घ्यायची, मग ही अशा पद्धतीने आता आपण विणणार आहोत. म्हणून मग मी आता इथे ह्या 2 केशरी मोत्यातून सुई काढून घेते अशी. आता इथे जे आपण 4 मोती घेणार आहोत त्यातले परत 2 केशरी आणि 2 पांढरे असे घ्यायचे. आणि परत ह्या 1, 2, 3 आणि 4 या 4ही मोत्यातून आता डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेणार आहोत. आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून आता इथे 3 केशरी मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 केशरी मोती घेतले. सेम विणायचे, फक्त आता इकडून डावीकडून उजवीकडे आपण विणत चाललेलो आहोत. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे आणि त्याच्या पुढच्या ह्या 2 मोत्यातून पण डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे जे आपल्याला 3 मोती घ्यायचे त्यातला 1 केशरी घ्यायचा आहे, 1 पांढरा घ्यायचा आहे आणि परत हा 1 केशरी असे हे 3 मोती घ्यायचे. इथे परत सेम विणायचं आहे. या मोत्यातून काढून घ्यायचे
पुढच्या ह्या 4 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. एक आणि हा 2. आता इथे जे 3 मोती घेणार आहे तर ते 2 केशरी घ्यायचे पहिले, 1 आणि 2 आणि एक नंतर पांढरा, असे 3 घ्यायचे. परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, 1 2 3 आणि 4 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. 2 3 आणि 4. आता इथे परत 3 ऑरेंज मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. परत 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले पहिले आता हे 2 पांढरे घ्यायचे, 1 आणि 2 आणि एकच केशरी मोती घ्यायचा. असे 3 मोती घेतले. परत आता ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 आणि 2 या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे आता आपण पुढची ओळ विणायला सुरुवात करणार आहोत. तर इथे पण आपण पहिल्यांदा 4च मोती घेणार आहोत. तर ते 4 मधले पहिले 3 आपण हे ऑरेंज घेणार आहोत आणि एक हा पांढरा. असे हे मी 4 मोती घेतले. आता सेम विणायचे. या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. तसंच पुढच्याही 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 3 मोती घ्यायचे, त्यातला पहिला एक पांढरा आणि हे 2 ऑरेंज. 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, 1 2 3 आणि 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई. आता इथे घ्यायचे 3 पांढरे, 1 2 आणि 3. 3 पांढरे घेतले. आता परत या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 3 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे. आता इथे परत 3 केशरी मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 केशरी मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 3 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला परत एक पांढरा घ्यायचा आहे आणि 2 हे केशरी घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 या मोत्यातून वरच्या दिशेने
आणि ह्या आता एकाच ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आपण आता इथे पुढची ओळ विणायला घेणार आहोत. आता इथे आपल्याला ह्याच एकाच मोत्यात ठेवायचं आहे सुई आणि 6 मोत्यांचाच गोल करायचा आहे. त्यामुळे इथे आपण पहिल्यांदा आता हे 3 केशरी कलरचे मोती घेतलेत आणि आता हे 2 वरती पांढरे असे हे मी 5 मोती घेतले आणि आता ह्या केशरी मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता 1 आणि 2 पुढच्या ह्या 2 मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई. आता इथपर्यंत 3-3 केशरी मोती घेऊन आपण नेहमीसारखंच विणायचं आहे. 1 2 आणि 3 केशरी मोती. आता आपण डावीकडून उजवीकडे विणत चाललेलो आहोत. असं सेम विणत जायचं या मोत्यापर्यंत केशरी 3-3 केशरी मोती घेऊन विणायचे. आता हे इथपर्यंत मी सगळे ऑरेंज मोत्यांनी विणून घेतलं. आता हा शेवटचा एक मोती राहिला आहे, त्याच्यातून पण मी सुई अशी काढून घेणार आहे आणि आता इथे पण आपल्याला विणायचं आहे. तर इथे आता 4 मोती घ्यायचे. त्यातले मग पहिल्यांदा हे 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2 आणि हे 2 केशरी मोती. म्हणजे ह्या साईडला जसं हे टोक वाढले तसं इकडच्या साईडने पण हे टोक वाढणार आहे. परत या मोत्यातूनच सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची. या 2 मोत्यातून आणि ह्या एका मोत्यात सुई आणायची उजवीकडून डावीकडे. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ कशी विणायची ते आपण बघूया. आता इथे पण परत ह्या एकाच मोत्यामध्ये मी तंगूस घेतलेला आहे, तो डावीकडे आहे. तर आता इथे काय करायचं आहे, 5 मोती घ्यावे लागणार आहेत. त्यातला मी हा एक केशरी घेतला आहे आणि 4 पांढरे घ्यायचे आहेत. असे 5 मोती मी घेतलेले आहेत. आणि आता त्याच एकाच मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे मी सुई घेऊन आलेली आहे. आता हा असा एक गोल आपला तयार झालेला आहे. आता परत ह्या केशरी मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून आणि हा अजून एक पांढरा मोती, त्याच्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा आणि परत ह्या आणि ह्या मोत्यातून सुई अशी वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. म्हणजे इथे हे असं चांदणीचं एक टोक तयार झालेलं आहे. आणि आता 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे 3 मोती घ्यायचे आपल्याला. त्यातला एक केशरी घ्यायचा आहे आणि 2 पांढरे घ्यायचे आहेत. सेम विणायचे, फक्त मोत्यांचे कलर बदलायचे आहेत. परत आता ह्या 1 2
2 3 आणि 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले पहिले 2 केशरी कलरचे घ्यायचे आणि एक पांढरा घ्यायचा आहे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या 2 मोत्यातून पुढच्या 2 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. इथे आता 3 केशरी मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. आता इथे जे 3 मोती घ्यायचे ते पहिला एक केशरी घ्यायचा, एक पांढरा घ्यायचा आणि परत एक केशरी घ्यायचा. असे 3 घेतले. परत 1 2 3 आणि 4. इथे परत आता एक केशरी घ्यायचा आणि 2 पांढरे घ्यायचे. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. एक 2 आणि 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आता इथे 4 मोती घ्यायचे, तर 4ही पांढरे घ्यायचे. 2 3 आणि 4 पांढरे मोती घेतले. आता हा जो केशरी मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता परत 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 आणि हा तिसरा. आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा आणि या शेजारच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि 2. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ कशी करायची ते बघूया. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे आपला, तर असं ह्या मोत्यांमधून फिरवून आपण ह्या मोत्यामध्ये तंगूस घेऊन येणार आहोत. असे वरून दिसलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने मोत्यातून विणून घ्यायचे. हे जे 2 केशरी आहेत मग, तर या 2 नंबरच्या केशरी मोत्यात इथे मी तंगूस घेऊन आलेली आहे. आता इथे 4 मोती घ्यायचे, त्यातले हे 2 केशरी आहेत आणि हे 2
पांढरे आहेत. परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे इकडे आणि ह्या 2 केशरी मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. एक आणि हा 2. आता इथे 3 मोती घ्यायचेत. त्यातले 2 पांढरे घ्यायचे, 1 आणि 2 आणि हा 1 केशरी घ्यायचा. असे हे 3 मोती घेतले. या केशरी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत या 2 ऑरेंज मोत्यातून आता 1, 2 ह्या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि मधले जे 2 ऑरेंज मोती आहेत त्याच्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता परत 4 पांढरे मोती घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4. 4 पांढरे मोती घेतले. या 2 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. परत या 2 पांढऱ्या मोत्यात वरच्या दिशेने सुई न्यायची. इथे 1 पांढरा मोती घ्यायचा आणि या शेजारच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. अशा प्रकारे ही आपली एक चांदणीवरती तयार झालेली आहे. इथे आता हा दोरा आपण तोडून टाकणार आहेत आणि इथे जोडणार आहोत. इथे सेम ह्या पद्धतीने ह्या साईडला पण चांदणी तयार करून घ्यायची. इथे 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 ते अशा ह्या 6 चांदण्या आपल्या 6 बाजूनी येतील आणि मग आपली रांगोळी पूर्ण होईल. ह्या साईडची चांदणी विणताना आपण आता मी दाखवते कशी सुरुवात करायची आहे. या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या बाजूने आणि या तिसऱ्या मोत्यात सुई आणायची आहे. इथे आलेली आहे आता सुई आपली तंगूस या तिसऱ्या मोत्यात उजवीकडे आहे. आणि आता हे जसे ही ओळ विणली त्या पद्धतीने पूर्ण ही चांदणी आपण विणून घ्यायची आहे. तर ही एक अशी सुंदरशी आपली मोत्यांची रांगोळी तयार झालेली आहे. हे टेबल मॅट म्हणून पण तुम्ही वापरू शकता, शिवाय रांगोळी म्हणूनही तुम्ही वापरू शकता. अतिशय सुंदर आणि बनवायला खूप सोपी अशी ही रांगोळी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.